रोजच्याच नागलीच्या पिठाचे म्हणजे भाकरीच्या पिठाचे पापड मी आज केले होते. अगदी मस्त खुसखुशीत झाले. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. रोजच्या वापराच्या भाकरीचं नाचणीचं पीठ म्हणजे नागलीचं पीठ घेतले, फुल वाटी भरून घेतलं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तर आता हे सर्व मोजून घेतलं, 2 वाट्या भरलं. सारख्याच वाटीने 2 वाट्या पाणी मी उकळायला ठेवलं आणि 1 वाटी पाणी साईडला गरम करायला ठेवायचं होतं. अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घातला, अर्धा चमचा मीठ घातलं, अर्धा चमचा पापडखार घातला. पापडखार थोडा जास्त घातला तरी चालेल. मग अशी म्हणाली तसं 1 वाटीभर पाणी तिकडे गरम करायला ठेवलं. 2 वाट्या पाणी उकळतं आहे. पीठ घालून घेतलं, लाटण्याने थोडंसं असं होल पाडून घेतले आणि शिजत घातलं. मंद आचेवर 6 ते 7 मिनिट छान असं शिजलं. घट्टसर पाणी वरती आलं, लगेच खिशी घ्यायला सुरुवात केली. मस्त अशी खिशी झाली होती, पण मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मग साईडला ते गरम पाणी ठेवलं होतं, ते सगळं टाकून घेतलं. एकूण 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. एखादा सुती कापड ओला करायचा आणि तो झाकायचा आणि आपण आता झाकण लावून घेणार आहोत कुकरचं झाकण लावून घ्यायचं. मस्त असं मंद आचेवर त्याला होऊ द्यायचं, म्हणजे शिट्टी वगैरे नाही होत, पण छान अशी वाफ धरली जाते. 5 ते 7 मिनिटात छान अशी वाफ धरली गेली. पीठ छान काढलं, मोठ्या परातीत चोळून घेतलं आणि नंतर याचे गोळे करून घेतले. गोळे करून घ्यायचे, तुम्हाला हवे त्या आकाराचे करा. मी थोडे मिडियम साईजचे केले. आणि बघा आता मस्त असं पुरी यंत्र असतं ना आपलं, म्हणजे पापडाचं मशीन, त्याच्यावर हे पापड करून घेते. तुम्ही लाटून पण करू शकतात. दोघं बाजूने प्लॅस्टिक ठेवून मस्त असे पापड तयार होतात. कलर मात्र काळपट येतो, पापड मात्र चवीला छानच असतो आणि कोंडा असल्यामुळे भरपूर पौष्टिक होतो. तर आता हे झालेले पापड उन्हात वाळत घातले दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी 2-2:30 वाजेपर्यंत छान असे वाळवून घ्यायचे. नंतर बघा पापड मस्त असे वाळून झालेले आहेत. कडकडीत तेल गरम केलं, गॅसची फ्लेम मंद आचेवर करून पापड बघा कसा फुलून आला. अगदी मस्त खुसखुशीत झाले. आवडलं तर सबस्क्राईब करा.